हाय यूट्यूब फॅमिली, नमस्कार. कसे आहात? मस्त मजेत ना? तर मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हटलं होतं, आमच्या घराजवळच थोड्या अंतरावर तुकाई देवीचं मंदिर आहे. हे खूप जागृत देवस्थान आहे आणि या तुकाई देवीमुळेच आमच्या वस्तीला तुकाई वस्ती असं नाव आहे. तर मी, कारभारी, पृथ्वी आणि आत्या आम्ही देवीचं दर्शन घ्यायला चाललो होतो. तर काय होतं, खूप दिवसांनी गावाकडे येणं होतं आणि असं नवरात्रामध्ये खूप सारा जल्लोष असतो मंदिरामध्ये. पण होतं काय, सुट्टी वगैरे नसते, त्यामुळं काही गावाकडे येणं पॉसिबल होत नाही. तर म्हटलं आपण आलोय तर व्यवस्थित नैवेद्य वगैरे घेऊन जाऊन देवीचं दर्शन घेऊया. तर आईने आम्हाला नैवेद्य वगैरे बनवून दिले. तर मंदिराचं खूप छान असं काम झालेलं आहे आणि साईडने एक खोली पण बांधलेली आहे, की जेणेकरून काही मंदिराचं सामान असेल तर त्या खोलीमध्ये ठेवता येतं. तर मी नैवेद्य वगैरे ठेवले आणि कारभाऱ्यांनी नारळ फोडला. तर देवीला प्रसाद ठेवून घरी गेल्यावर इतरांनाही प्रसाद दिला. तर आम्ही काही बराच वेळ तिथे बसलो. तर खूप छान असं निसर्गरम्य वातावरण आहे आणि मंदिर एकदम असं डोंगरावरती असल्यामुळे वरून खालचा पूर्णपणे निसर्ग, एकदम छान वावर, शेती, असं सगळं काही दिसतं आणि खूप छान वाटतं एकदम. सध्या वावरामध्ये पण सगळीकडे हिरवं आहे, त्यामुळं पण खूप छान वाटतं आणि तिथे बसल्यानंतर एकदम शांत वातावरण असतं. आणि संध्याकाळचा टाईम होता, त्यामुळं सूर्य मावळायला गेला होता, त्यामुळं आभाळ पण असं एकदम पिवळसर झालेलं होतं आणि पृथ्वीला मध्येच काटा मोडला. तर असा आहे हा निसर्गरम्य परिसर. चला लवकर चॅनल सबस्क्राईब करा.